सुंदर ते जाण उभे विठेवरी करकटावरी ठेवणिया सुंदर ते जाण उभे विठेवरी करकटावरी ठेवणिया तुझे हार गळा काचे पितांबर हार गळा काचे पितांबर तुझे हार गळा काचे पितांबर हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काच पितांबर तुळशी हार गळा काच पितांबर आवडे निरंतर याची दान तुळशी हार गळा काच पितांबर 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 तुझी हार गळा काच पितांबर आवडे निरंतर याचे दान तुझी हार गळा काच पितांबर आवडे निरंतर याचे दान तुझी हार गळा काच पितांबर हार गळा काच पितांबर तुळसी हार गळा काच पितांबर हार गळा काच पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तपते सवनी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा गज विदांबर आवडे निरंतर याची जाण हार गळा गज विदांबर आवडे निरंतर याची जाण तुळशी हार गळा गज विदांबर हार गळा गज विदांबर तुळशी हार गळा गज विदांबर तुळशी हार गळा गज विदांबर हर गळा काच पितांबर आवडे निरंतर याचे दान हर गळा काच पितांबर आवडे निरंतर याचे दान तुझे हर गळा काच पितांबर हर गळा काच पितांबर तुझे हर गळा काच पितांबर हर गळा काच पितांबर हा तुका म्हणे माझी तुका म्हणे माझी हिची सर्व सुख तुका म्हणे माझी तुका म्हणे माझी हिची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेच गर्भ सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेच गर्भ सुख तुका म्हणे माझी तुका म्हणे माझी हिची सर्व तुका म्हणे माझी तुका म्हणे माझी
घुमाए गोपार 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 घुमाए हरे 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 जय 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 गोपार घुमाए हरे 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 जय 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 गोपार घुमाए हरे 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 जय 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 गोपार घुमाए हरे 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 जय 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 गोपार घुमाए जय 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 गोपार घुमाए जय 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 गोपार घुमाए जय 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 गोपार घुमाए जय 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 गोपार घुमाए जय 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 गोपार घुमाए जय 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 गोपार घुमाए हरे जय 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 गोपार घुमाए जय जय गोपार घुमाए जय जय गोपार घुमाए जय जय गोपार घुमाए जय 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 गोपार हरि जय घुमाए जय गोपार घुमाए गोपार घुमाए जय जय गोपार घुमाए गोपार घुमाए गोपार घुमाए गोपार घुमाए गोपार जय घुमाए गोपार घुमाए गोपार गोपार घुमाए 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 जय जय गोपार घुमाए रे राम जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरि हरि जय जय राम हरे जय जय राम 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 जय जय राम हरे जय जय हरि 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 जय जय राम हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता
पाहता लोचनी जयने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हे भवता सुकृताची जोडी भवता सुकृताची मौत सुकृताची जोडी जोडी भवता सुकृताची जोडी भवता सुकृताची जोडी जोडी भवता सुकृताची जोडी मौत सुकृताची जोडी जोडी मौत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे
जय हरे 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 जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम जय जय राम याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे 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 याल तरी यारे लागे याल तरे यारे लागे याल तरी यारे लागे याल तरे यारे लागे अवघे माझ्या मागे मागे 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 आजी देतो पोट भरी आज देतो पोट भरे आजी देतो पोट भरी आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तो बरी पुरे म्हणाल तो बरी पुरे म्हणाल तो बरे पुरे म्हणाल तो बरी पुरे म्हणाल तो बरी पुरे म्हणाल तो बरे हे हळू हळू चाला हळू हळू चाला हळू हळू चाला हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला 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 आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी पुरे म्हणाल तो बरी पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो भरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे दांडा घाटी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे दांडा घाटी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे तुका म्हणे दांडा घाट तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे तेने नका आजी देतो पोट भरी आज देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आज देतो पोट भरी आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी पुरे म्हणाल तो बरी पुरे म्हणाल तो बरी आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो भरी चढो बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बाबा बार कुमाई बार कुमाई बार कुमाई हेलो हेलो अरे हेलो याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याद तरी यारे लागे याद तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याद तरी यारे लागे याद तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोटभर आजी देतो पोटभरी अवघे माझ्या
देतो पोटभरी आज देतो पोटभरी याल तरी यारे लागे 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 माझ्या मागे मावगे अवगे माझ्या मागे 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 आवाज रे आवाज कर मोकळा मागे अवगे माझ्या मागे 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 अवगे अवगे माझ्या मागे 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 माझ्या अवगे 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 माझ्या मागे मागे अवगे माझ्या मागे मागे अवगे माझ्या मागे मागे अवगे माझ्या मागे मागे आज देतो पोटभर अवगे माझा मागे अवगे माझा मागे मागे अवगे माझा मागे मागे आज देतो पोटभरी आज देतो पोटभरी
बेटे पट्ट्या नाहीत पुढं म्हणा आज ते तो पोट भरी पुढे म्हणाला तो
पोट भरी आज देतो पोट भरी पोट भरी विठ्ठल 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 आई वाजवा सगळे विठ्ठल 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 कुंडली कवरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय विठ्ठल 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 भले गुरुजीला नाही आलं तरी महाराज गुरुजीला जरी नाही आलं तरी याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे ए पोरा आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळू हळू चाला हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका मने सांडा घाटे तुका मने सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी विठ्ठल 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 याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा समचरण सरोजम सांद्रनिलाबुधाभम जगननिहितपानि मण्डनं मण्डनानं तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयदबलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाजयांचे केले स्मरण होय सकळ विधेंचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरे मस्तक माझा पायावरे मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक माझा पायावरे या वारकरी संतांच्या जय हो या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक पायावरी
मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग भक्ती ज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्र भूषण शिवाय वारकरी पंथाच्या कलशस्थानी विराजमान असणारे पंचावतारी संत ज्यांनी कधी केला नाही भजनाचा आळस आणि ते झाले या सखल वारकरी संप्रदायाचे कळस तुका झालासे कळस भजन करा सावकाश असे असणारे देवमान्य संतमान्य विश्वमान्य जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आजच्या दिवसाकरिता पोषक व कालापर प्रकरणातील अभंग कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे. या न्यायानं आकारण करुणावरून आलय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाकार पांडुरंग पंढरीश परमात्मा श्री खंडोबाराया आणि श्री संत बाळूमामा यांच्या कृपाशीर्वादाने चालू असणारा आपला अखंड हरिनाम महिला मंडळ अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यातील 11व्या वर्षातील काल्याची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराला मिळाली. खऱ्या अर्थानं बरीच वर्ष झाली आता माझ्याकडं काल्याची कीर्तन सेवा आहे. कारण संध्याकाळचं कीर्तन सगळ्यांना वेळ असतो, कामं काय नसतात. पण दिवसाचं कीर्तन म्हटलं की सुरू व्हायच्या आधीच महाराज लवकर उरका, अरे सुरूच होऊ द्या आधी म्हटलं पंचपदी घेऊनच आता बंद करू हां. आणि काल्याच्या महाराजांना लय तात्काळात माणसांना ठेवायचं नसतं, कारण काला झालं की प्रसाद आहे ना. प्रसाद थोडा खाल्ला तर तो प्रसाद एक 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 संध्याकाळची सोय करूनच हितनं जातोय, मग तो महाप्रसाद. म्हणजे जास्त वेळ तुमचा मी घेणार नाही. अगदी 30 ते 40 मिनटं फक्त मी तुमच्यासमोर कीर्तन करणार आहे. कारण सप्ताह कितीही चांगला करू द्या, 6 दिवस कीर्तनकारांनी कितीही चांगलं सांगू द्या, पण काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय सप्त्याला पूर्णता येत नाही. कारण काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे, बरोबर ना. आता ही महाराज मंडळी लांब लांबून आलेत, माझ्यावरती पुत्रवत असं नितांत असं प्रेम करणारे श्री हरिभक्त पारायण ज्यांचं गाणं तुम्ही ऐकलंच असेल, ऑलराऊंडर आहेत. पकवाज म्हणले की पकवाज, गायन म्हणलं की गायन, कीर्तन म्हणलं की कीर्तन. सकाळी इथं आले 10 मिनटं आधी पोचले तर सांगतासुद्धा करून टाकली. म्हणजे काय शिल्लक ठेवत काय शिल्लक ठेवत नाहीत. माझ्यावरती त्यांचं नितांत असं प्रेम आहे. श्री हरिभक्त पारायण आमचे अरबट महाराज असतील त्यांचंसुद्धा दर्शन. त्याचबरोबर गेली 6 दिवस ज्यांच्या आवाजाने संपूर्ण अमरापूर गावाला मंत्रमुग्ध केलं आहे आणि असा सुंदर असा पहाडी आवाज श्री हरिभक्त पारायण कोकणरत्न श्री तुकाराम महाराज कोलापटे यांचंसुद्धा दर्शन त्यांच्यासाठी. हां वा वा वा. काल जाण्याची खूपच घाई होती, पण म्हणले महाराज काल्याला मी थांबतो. कारण महिन्यातले 10 दिवस जरी कामगार उपस्थित नसला तरी चालतो, पण पगाराच्या दिवशी कुठं हालायचं हा नियम आहे. तर महिनाभर एकदम झाडून रात्रदिवस सेवा केली आणि पगाराच्या दिवशी नाही उपस्थित, मग त्याचा पगार टांगतीव जातो. 2 महिने झाले तरी म्हणतो पगार द्यावं, असं होऊ नये. आणि काला झालं की काल्याचं सूत्र आहे, काला झालं की चांगल्या माणसाने इथं थांबू, काला झालं की हाला. फक्त कीर्तन व्हायच्या आधी आपले पाकिट भरून ठेवा, म्हणजे आपलं प्रसाद घेतला की जायला मोकळी. हां विलंब करू नका. ऐका, सुंदर असा आपला हा 11 वर्ष झाली, गेली 10 आणि हे 11वं सुंदर असा आपला हा सप्ताह सुरू आहे. आणि भरपूर उपस्थिती या पारायण सोहळ्याला सुद्धा लाभत असते. विशेषतः आज महिलांची उपस्थिती जास्त आहे. मी जास्त वेळ सुरुवातीला सांगितलं तुमचा घेणार नाही. या कार्यक्रमासाठी गेली 7 दिवस खऱ्या अर्थानं भरपूर कार्यक्रमाची व्यस्तता असताना सुद्धा
अशी माणसं सप्त्याला भेटत नाहीत. ज्यांना भेटले त्यांना किंमत कळत नाही, हे दुर्दैव आहे. या माणसांना सप्त्याला आणण्यासाठी वर्षभर आधी तारखा द्याव्या लागतात. फक्त माझ्यावरती त्यांचं नितांत असं प्रेम आहे. श्री मृदुंग विशारद मृदुंग अलंकार श्री हरिभक्त पारायण आमचे सौरभजी महाराज धनावडे, त्यांचंसुद्धा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मागच्या वर्षापासून सुंदर अशी सेवा त्यांची आपल्या गावाला मिळत आहे. अशी सेवा त्यांनी अविरतपणे पुढं देत राहू एवढी छोटीशी अपेक्षा. त्यांचंसुद्धा दर्शन सुंदर असे चोपदार आहेत आमचे बाबा महाराज. प्रत्येक सप्त्यामध्ये सेवा तेवढी सोडत निस्वार्थ सेवा, म्हणजे गावचा पारायण असू द्या पण काहीतरी सेवा माझ्या हातून घडली पाहिजे, निस्वार्थ सेवा त्यांची असते. त्यांचंसुद्धा दर्शन श्री हरिभक्त पारायण. वाजवा आता, वाजवा, जोरात वाजवा. टाळ्यांमध्ये कीर्तन झालं तरी चालते पण वाजवा. त्याचबरोबर बऱ्याच वर्षापासून भजन म्हणलं की आपल्या भागामध्ये अग्रेसर असं नाव घेतलं जातं. माझ्यावरती सुद्धा त्यांचं नितांत प्रेम आहे. भजन सम्राट श्री हरिभक्त पारायण शहाजी दादा यांचंसुद्धा दर्शन. सुंदर अशी व्हिडिओ शूटिंग आहे. संत सेवा हरीचा कावा, रांगोळीसुद्धा सुंदर अशी टाकली होती. फक्त आता काय गायकांनी लय सूर धरला आहे. मी 30-40 मिनटं, कारण शेवटचा दिवस आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं की गवळणीशिवाय मजा येत नाही, आणि काल्याचं कीर्तन सगळ्यात महत्त्वाचं आहे. सुंदर असा कार्यक्रम आहे. त्यांचंसुद्धा दर्शन. विनेकरी असेल, इकडं खाली बसलेले, वर बसलेले, कट्ट्यावर बसलेले, तिकडं गुडघं टेकलेले, पाय पसरलेले, जे कीर्तनाला आले ते जेवून आलेले, पिऊन आलेले, चहा पाणी काय हां सगळ्यांचं दर्शन. आणि विशेषत माझ्यावरती अगदी गावामध्ये सर्वात जास्त नितांत प्रेम आणि आपल्या श्री विठ्ठल वारकरी गुरुकुल या संस्थेचे उपाध्यक्ष श्री हरिभक्त पारायण आमचे विलासबुवा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नेहमीच त्यांचं मोलाचं सहकार्य आमच्या विद्यार्थ्यांना मिळत असतं. त्यांची संस्था आहे म्हणून मी पण घाबरत नाही, काही कमी नाही. बुवाने आता मनाव घ्या फक्त. त्याचबरोबर सांगली जिल्हा वारकरी महामंडळ अध्यक्ष विकासरावजी जगताप, त्यांचंसुद्धा दर्शन. आता राहिलेल्यांनी आमचे कडेपूरवरनं आलेले आहेत, सगळीच आता गावातली मंडळी आहेत. राहिलेल्यांनी कीर्तन शेवटी बघूया. उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम त्यांच्यासाठी वाजवा बाबा, जोरात वाजवा. पोरगं टक लावून बघतंय, सगळ्याचं झालं. महाराजाला माझंच नाव विसरलंय वाटतं. त्यांचंसुद्धा दर्शन आणि कीर्तनाला सुरुवात. विठाला प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, याल तरी या रे लागे. आता डायरेक्ट अभंगाला सुरुवात. काल्याचं कीर्तन आहे. काल्याच्या दिवशी तुम्हा आम्हाला सर्वांना प्रसाद मिळतो. मिळतो ना? पाठीमागं बांधले बघा. त्या हंडीमध्ये काय असतं? दही आणि लाही, बरोबर? दही आणि लाही. घरी सुद्धा आपण 10 रुपयाचं दही आणू शकतो, 10 रुपयाच्या लाही आणू शकतो, मिक्स करून खाऊ शकतो, पण त्याला प्रसाद म्हणता येत नाही. घरी सुद्धा आपण जेवण करतो पण त्या जेवणाला प्रसाद म्हणता येत. जोपर्यंत तो नैवेद्य भगवान परमात्म्याला दाखवला जात नाही तोपर्यंत ते फक्त अन्न आहे, त्याला प्रसाद म्हणता येत नाही. घरी जरी आपण दही आणि लाही मिक्स करून खात असलो तरी त्याला प्रसाद म्हणता येत नाही, कारण प्रसाद फक्त 2च ठिकाणी मिळतो. प्रसाद मिळण्याचं पहिलं ठिकाण एकतर प्रसाद देवाच्या संगतीमध्ये मिळतो, नाहीतर प्रसाद संतांच्या संगतीमध्ये मिळतो. देवाच्या संगतीत कसा मिळतो? भानुदास गीते गात, भानुदास गीते गात, भानुदास गीते गात, भानुदास गीते गात. प्रसाद देतो पंढरीनाथ, 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 प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीते गात, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ.
देवाच्या संगतीमध्ये प्रसाद मिळतो आणि प्रसाद मिळण्याचं दुसरं ठिकाण संतांच्या संगतीमध्ये प्रसाद मिळतो. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे एकच टाळे झाले चंद्रभागे वाळवंटे. माझा ज्ञानराज गोपाळाचे लाया वाटे माझा ज्ञानराज गोपाळाचे लाया वाटे. माझा ज्ञानराज गोपाळाचे लाया वाटे. माझा ज्ञानराज गोपाळाचे लाया वाटे. कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराजा गोपाळासी लाया वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. संतांच्या संगतीमध्ये प्रसाद मिळतो आणि तोच प्रसाद आज आपल्याला मिळणार आहे. लक्षात ठेवा, काल्याचं कीर्तन जीव शिव ऐक्य काला. काल्याच्या दिवशी सर्वांना प्रसाद मिळतो. ऐका, काल्याच्या कीर्तनकार किती जरी हुशार असला तरी काल्याच्या कीर्तनाला दंडक आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे. चरित्र ते उच्चारावे. चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे. चरित्र ते उच्चारावे. देवी कुकुळी देवी कुकुळी सर्व वजागरी सर्व वजागरी गेले देवे गोकुळी. गेले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे. सर्व वजागरी चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे गोकुळी. कृष्णानं चरित्र कृष्णाचं उच्चारायचं, पण कुठलं? केले देवे गोकुळी. द्वारकेत जाऊन काय केलं, इकडं तिकडं देवानं काय केलं त्याचं वर्णन नाही. गोकुळामध्ये भगवान परमात्म्यानं ज्या काही लीला केल्या त्याचं वर्णन म्हणजे आजचं काल्याचं कीर्तन आहे. प्रभू श्रीरामाच्या चरित्राचं आचरण करायचं आणि कृष्णाच्या चरित्राचं फक्त उच्चारण करायचं. कृष्णाचं चरित्र आचरणामध्ये आणायचं नाही नाही तर ह्याचा कारभार अनेक पत्न्या, लबाडीशिवाय धंदा नाही. कुणाला खरं कधी सांगितलं नाही. पण प्रभू श्री रामचंद्र एक पत्नी एक बाणी आणि एक वचनी. श्रीरामाचं चरित्र आचरणामध्ये आणायचं आणि कृष्णाचं चरित्र फक्त उच्चारायचं. आता माझ्याजवळ वेळ शिल्लक नाही, बोलण्यासारखं भरपूर आहे. काल्याचं कीर्तन तुम्ही दरवर्षी ऐकताय, पण काल्याचं कीर्तन दरवर्षी जरी ऐकत असला, तुम्ही म्हणाल महाराज दरवर्षी आम्ही कृष्णाचं ऐकतोय, ह्या वर्षी काहीतरी बदला. ते बदलायचा अधिकार कीर्तनकाराला पण नाही. तो दंडक आहे. जागराच्या दिवशी मागणीच मागितली पाहिजे. पहिल्या दिवशी नामपरच सांगितला पाहिजे, नाही 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 मी संतपर घेतो, चालत घरी जा. जे दंडक ठेवले त्या दंडकानुसारच वारकरी संप्रदायामध्ये चालावं लागतं. आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण ऐका. पृथ्वी मातेवरती पाप्यांचं ओझं झालं होतं, असुर मातले होते, सज्जनांना त्रास दिला जात होता. त्यावेळेस पृथ्वी मातेनं गोमातेचं रूप धारण केलं आणि ब्रह्मदेवाजवळ आली. वस्त्ररूपे पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय स्वरूपे पृथ्वी ब्रह्मापासी जाय. वस्त्ररूपे पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. स्वरूपे पृथ्वी ब्रह्मापासी जाय. नेत्रेवाय तोय सांगत असे. नित्यवाय होय सांगत असे. नित्यवाय होय सांगत असे. उडविला धर्म अधर्म झाला फार. उडविला धर्म धर्म झाला फार. सोसविना भार मज आता. उडविला भार मज आता. सोसविला भार मज आता.
वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. पृथ्वी माता ब्रह्मदेवाजवळ आली, घडलेली सर्व हकीकत सांगितली. मला आता या पाप्यांचं ओझं सहन होत नाही, असुर मातलेत सज्जनांना त्रास होतोय, यावरती काहीतरी पर्याय काढा, मला आता हे सहन होईना झालंय. त्यावेळेस ब्रह्मदेवानी सांगितलं, काळजी करू नको, मी यावरती काहीतरी पर्याय काढेन. आता कीर्तनामध्ये लगेच होतं, आणि त्यातल्या त्यात अमरापूरचा काला म्हटला की सगळं लगेच घ्यावं लागतं. काय बुवा, अमरापूरचा काला म्हटला की माणसानं लई गडबड, त्यातल्या त्यात अमरापूरमध्ये लगेच घ्यावं लागतं. त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं, काळजी करू नको, मी यावरती काहीतरी पर्याय काढेन. देवाचा अवतार दुर्जनांच्या नायनाटा करता आणि भक्ताच्या सांभाळा करता होत असतो. भक्तारा के पाया पासी, भक्तारा के पाया पासी, भक्तारा के पाया पासी, भक्तारा के पाया पासी, दुर्जनाची पायापासी आणि दुर्जनासी संवारी, किंवा धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्माचे पालन करणे पाकांड खंडन. अवतार घ्यायचं ठरलं, वसुदेवाने देवकीच्या पोटी अवतार घ्यायचं निश्चित झालं. कितवा अवतार घ्यायचा? 8वा अवतार घ्यायचा सुद्धा ठरलं. आता 8वा अवतार काच घेतलात? कारण भरपूर आहेत, पण गमतीने सांगतो. मराठीतला उभा एक बघत असताना 1ला गाठ आहे का नाही? अय माऊल्यांनो, जुन्या काळातले आहे ना? 2ला, 3ला, 4ला, 5ला आहे, 6ला आहे, 7ला आहे, 8ला आहे का? नाही. देवाचा अवतार सुद्धा 8वाच आहे, कारण ते आतल्या गाठीचे. विडाला कुणाला ठाव ठिकाणा लागू देत नाही, एक तर कुणाच्या नादाला लागत नाही, लागला तर कार्यक्रम झाल्याशिवाय पुन्हा सुट्टी. तुका म्हणे सर्व कळा ज्याची अंगी, आणि भोळेपणा लागी भीक मागी. सर्व खोड्या भगवान परमात्म्याच्या तुम्हाला ठाऊक आहेत. ऐका, 8वा अवतार घ्यायचं ठरलं. इकडं कंस लाडक्या बहिणीचं लग्न मोठ्या थाटामाटामध्ये लावून देत असतो, आणि लग्न लावून देत असताना आकाशवाणी होते, अरे मूर्खा कंसा, ज्या तुझ्या बहिणीचं लग्न तू मोठ्या थाटामाटात लावून देतोयस ना, त्याच तुझ्या बहिणीचा 8वाईचा पुत्र वडील तुझशी, 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 8वाईचा बहिणीच्या उदरी येणार 8वं संतान तुझ्या कुळाचा नाश करणार आहे. आता कुठल्या भावाला बरं वाटेल? अय कडेपूरकर, वाटेल का? बहिणीचं 8वं लेकरू आपला काय ठरणार आहे, भावाला बरं वाटेल का?
नाही बरं वाटणार. कंस राक्षसच होता, गुडघ्यातच मेंदू. तो म्हणला हिचा 8वा पुत्र जर माझा वैरी असेल तर हिलाच आता जिवंत ठेवत नाही, हिजाच कार्यक्रम करून टाकतो, म्हणजे पोरग जन्मालाच यायला नको. त्यानं खाली पडलेलं खडग घेतलं, घेऊन या खडग मारण्या धावला. आता तो धरीला वसुदेवे, आता तो धरीला वसुदेवे, हात तो धरीला वसुदेवे, हात धरीला वसुदेवे, घेऊन या खडग माराया धावला. आता तो धरीला वसुदेवे, हात तो धरीला वसुदेवे, आता तो धरीला वसुदेवे, या खडग माराया धावला. आता धरीला वसुदेवे, आता तो धरीला वसुदेवे, आता तो धरीला वसुदेवे. टाळे वाजवा, टाळे वाजवा. शुभम महाराज ऐकत नाही आमचं. कशात बेटा का विठाला 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 विठाला. त्यानं खडग घेतलं आणि मारण्यासाठी धावून गेला. त्यावेळी वसुदेवांनी हात धरला. आमच्या पोटी येणारं 8वं संतान जर तुमचं वैरी असेल तर आमच्या उदरी येणारं 8वं संतान आम्ही तुमच्या स्वाधीन करू, पण ती आता फक्त तुमची बहीण नाही तर ती आता माझी पत्नी आहे, तिला हात लावू नका. दोघांनाही कारागृहामध्ये टाकण्यात येतं. बंदीशाळेमध्ये टाकले असताना दोघांनाही कारागृहामध्ये टाकण्यात येतं. ऐका, इकडे लक्ष द्या महिला मंडळ. त्यावेळेस बराचसा असा कालावधी निघून जातो. साखळदंडाने दोघांनाही बांधण्यामध्ये येतं. पहिलं मूल जन्माला येतं. ही बातमी कंसाला कळते. कंसाला सुद्धा आनंद होतो, बहिणीला मुलगा झालाय. कारण त्याला माहिती आहे आपलं वैरी 8वं आहे, पहिल्याशी आपल्याला काही घेणं देणं. त्याला सुद्धा आनंद झाला. पण जिथं कळ लावायची असते तिथं शिंडीवाला येऊन पोचतो. माहिती आहे ना शिंडीवाला? हां, नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारद महर्षी येऊन पोचले आणि नारद महर्षींनी कंसाच्या डोक्यात घातलं. ते लय हुशार आहे. पुढून मोजल्यानंतर 8वं बरोबर येतंय, पण पाठीमागून मोजल्यानंतर पहिलं 8वं येतंय. त्याचा काय भरोसा नाही, कधी पण येऊ शकतं. कंसाच्या डोक्यात नारद महर्षींनी घातलं आणि कंसानं त्याच्या पायाला धरून गर 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 उचलून त्याला खाली आपटला. असं करता करता पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा गर्भ योग मायेने रोहिणीच्या गर्भामध्ये टाकला आणि 8वा अवतार जगाच्या मालकाचा गोपाल कृष्ण भगवान की जगाचा मालक भगवान परमात्मा जन्माला आला. पण जन्मताच मूर्ती 8 वर्षाची. जन्मताच मूर्ती 8 वर्षाची. देवकी मेहताने सांगितलं मला माझ्या मांडीवरती तुला खेळवायचं आहे, लहान हो ना. देवाने सांगितलं मला मोठा व्हायचा मंत्र माहिती आहे पण लहान व्हायचा येत. डोळ्यातले अश्रू पाहिले आणि त्यावेळी जगाचा मालक भगवान परमात्मा लहान झाला. लहान झाल्यानंतर देवकी मातेने आपल्या मांडीवरती कृष्णाला खेळवलं. पण आनंद फार काळ टिकणारा नव्हता. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जसे माझे बाकीची मुलं माझ्या भावानं उचलून आपटून मारली तसं ह्याला सुद्धा उचलून मारून, ह्याला सुद्धा उचलून आपटून ह्याचा प्राण जाईल. ह्याला सुद्धा कंस जीवन ठेवणार नाही माझा दादा, ह्याला सुद्धा मारून टाकेल. त्यावेळेस कृष्ण म्हणला मी त्याचा सुद्धा बाप आहे, मी त्याच्या हातनं मारायला आलो नाही, त्याचा काटा काढायला आलोय. त्यावेळेस कृष्णानं सांगितलं नंदाच्या घराला मदनेरी गोकुळाला, मदनेरी गोकुळाला
मजणे गोकुळाला उपजली ते देवी मज आणि येते माया उपजली देवी मजा म्हणसी असे रक्ष पाळ देव्या मोईले जगला क्या बात आहे, टाळी वाजवा. माया उपजली तेथे ठेवी मज आन येते नंदाच्या घराला नंदाच्या घराला मज नेही गोकुळाला. सांगितलं मला आता तुम्ही इथं ठेवू नका, मला कुठं न्या, गोकुळाला घेऊन जा. नंदराजाच्या घरी मला ठेवा, तिथं माया जन्माला आली, तिला घेऊन तुम्ही परत माघारी या. साखळदंड सुटले. जगाच्या मालकाला वसुदेवांनी टोपलीमध्ये टाकला, डोक्यावरती टोपली घेतली आणि गोकुळाच्या दिशेने जायला निघाले. मध्यभागी यमुनेचं भयंकर असं मोठं पात्र होतं. विजांचा कडकडाट, ढगांची गडगडाट, पावसाची रिपरिप सुरू होती आणि वसुदेव प्रवास सुरू करतात. यमुनामाईचं पात्र सुद्धा वरती वरती सरकत होतं, कारण यमुनामाईला सुद्धा प्रश्न पडला होता. जगाचा मालक भगवान परमात्मा जन्माला आल्यानंतर पहिल्यांदा माझ्या पात्रातून चाललाय, त्याच्या दर्शनाशिवाय मी कशी राहू. वा. भगवान परमात्म्याचं दर्शन घेण्याकरता यमुनामाई वरती सरकत होती. त्यावेळेस कृष्णाच्या लक्षात आलं, आणखी पाणी वरती वरती सरकायला लागलं. माझ्या जर म्हाताऱ्याच्या नाका तोंडात जर पाणी गेलं तर माझं म्हातारं मला खाली टाकायला कमी करणार नाही. म्हणून श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने टोपलीतून पाय बाहेर पुर चढला चाट तशी लावी लांगुष्ट, पुर चढला चाट तशी लावी लांगुष्ट, पुर चढला चाट त्याची लावी लांगुट, पुर चढला चाट त्याची लावी लांगुट, पुर चढला, पुर चढला, पुर चढला. वा. पुर चढला, पुर चढला, 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 पुर चढला चाट तशी लावी लांगुष्ट, पुर चढला चाट तशी लावी लांगुष्ट, पुर चढला चाट त्याची लावी लांगुट, पुर चढला चाट त्याची लावी लांगुट, पुर चढला चाट, पुर चढला चाट तशी लावी लांगुष्ट, पुर चढला चाट त्याची लावी लांगुट, चढला चाट तशी लावी लांगुष्ट, पुर चढला, पुर चढला, 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 पुर चढला चाट तशी लावी लांगुष्ट, पुर चढला चाट तशी लावी लांगुष्ट. वा वा, क्या बात. असं असले हो 4 तास बी खाल्याचं कीर्तन होणार नाही. सुंदर. यमुना माईला प्रश्न पडला होता, त्याच्या दर्शनाशिवाय मी कसा राहू. कृष्ण भगवान परमात्म्याने टोपलीतून पाय बाहेर काढला आणि आपल्या अंगठ्याचा स्पर्श दर्शन यमुना माईला घडवलं. यमुना माई दुभंगली आणि वसुदेव कृष्णाला घेऊन गोकुळामध्ये पोचले. तिथं कृष्णाला ठेवलं, तिथली माया घेऊन परत पाठीमागं आले. आता मायाच होती,
सगळे द्वारपाल जागे झाले, रडून आक्रोश केला. कंसाला कळालं 8वं जन्माला आलंय, पण 8वा मुलगा नसून मुलगी. कंस म्हणला सगळी मारलेत ना, मुलगा असो नाही तर मुलगी असो, हिला पण ठेवायची नाही. कंस आला आणि आल्यानंतर पायाला धरून उचलून आपटणार, तेवढ्यात माया बाजूला सरकली आणि मायेनं सांगितलं, तुझं लागी बदी उपदला मजनी, उपदला मजनी, उपदला मजनी. तुझा लागी वदी उपजला मज आधी. अरे कंसा, तुझा नायनाट करणारा, तुझा वध करणारा माझ्या आधी जन्माला आलाय आणि तू गोकुळामध्ये आनंदात नांदतोय. कंसाच्या पायाखालची जमीन सरकली. इकडं गोकुळवासियांना समजलं नंदराजाला मुलगा झालाय. सगळ्यांनी आनंद उत्सव साजरा करायला सुरुवात केली. आज जसं आपण गुढीपाडव्याच्या दिवशी गुढ्या उभारलेत ना, घराला तोरणं बांधली, तसं गोकुळवासियांनी कृष्ण जन्माला आलाय कळाल्यानंतर आपापल्या दारांना तोरणं बांधली होती. गुढी या तोरणे करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे. गुढी या तोरणे करती कथा गाती गाणे, कथा गाती गाणे, कथा गाती गाणे. गुढिया 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 तोरणे करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, अरे करती कथा गाती गाणे. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे. करती कथा गाते गाणे गुढिया तोरणे, तोरणे करते कथा गाते गाणे गुढिया तोरणे. बाळकृष्ण 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 नंदा घरी आनंदाला नरनारी, बाळकृष्ण नंदा घरी आनंदाला नरनारी, बाळकृष्ण नंदा घरी आनंदाला नरनारी, बाळकृष्ण नंदा घरी आनंदाला नरनारी. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गोकुळवासियांना सर्वांना आनंद झाला होता. एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगायची, गवळण गवळणा एवढा नाही गोड वाटलं पाहिजे. अरे गवळणा सांगते गवळणीला, गवळणा सांगते गवळणीला, गवळणा सांगते गवळणीला, गवळणा सांगते गवळणीला, गवळणा गवळणा सांगते गवळणीला, गवळणा सांगते गवळणीला, गवळणा सांगते गवळणीला, गवळणा सांगते गवळणीला. अरे गवळण सांगते गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, गवळण
गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगत जायची, नंदराजाला मुलगा झालाय, यशोदामाईला मुलगा झालाय. सगळ्या गोकुळामध्ये आनंद होता. आणि अशा आनंदामध्ये अरे नंद घरा आनंद भयो जय कन्हैया लाल की. 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 हाथी घोड़ा बन की जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा बाल की जय कन्हैया लाल की. नंद घरा आनंद भयो 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 जय कन्हैया लाल की. गोपाल कृष्ण भगवान की. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. सगळ्या गोकुळामध्ये आनंद होता. सगळ्या गवळणी नटून ठटून निघाल्या. आता ज्या गवळणी नटण्याच्या योग्यतेच्या होते त्यांचं ठीक आहे हो, पण त्यामध्ये MH85ची म्हातारी होती. ती घरातनं बाहेर आली, म्हटली कृष्णाला पाहायला जायचंय. बाहेर आली, बघितलं सगळ्या गवळणी नटून निघालेत. मी तरी कमी पडते वे. पुन्हा घरात गेली. म्हातारीनं MH85 म्हातारीनं लग्नातला शालू काढला. नेसले ग शालू पैठणचा. होऊन जाऊ दे, आज काय व्हायचं. पुतळ्या डोरला साकळ्या पैंजण कमरला कमरपटा. नाकात नद घालून अवघा थाट माट करुनी. नेसले नेचल ग नेचल ग. अरे नेचल ग शालू पैठणीचा. नेचल ग शालू पैठणीचा. नेचल ग शालू पैठणीचा. आनंद ग चालू पैठणीचा. आनंद ग चालू पैठणीचा. नाव ठेवू नका कुणी ग बाई, मला नाव ठेवू नका कुणी. घरातनं बाहेर आली, लग्नातला शाळू नेसलाय, बाहेर पडली. तेवढ्यावर तरी म्हातारीनं थांबव ना. म्हातारी तेवढ्यावर पण थांबली नाही. पाहिलं सगळ्या गवळणीला आली, लिपस्टिक लावून निघाले आहेत. म्हातारी पुन्हा घरात आली. पण म्हातारी एवढं देहभान विसरून गेली होती. तिनं डोळ्याला लावायचं काजळ. अरे दीवानी बनी मैं दीवानी बनी. अरे दीवानी बनी मैं दीवानी बनी. तेरी मुरली की नादी दीवानी बनी. तेरी मुरली की नादी दीवानी बनी. हाँ तेरी मुरली की नादी दीवानी बनी. मुरली के आदि दीवानी बने. तेरे मुरली के आदि दीवानी बने. मुरली के आदि दीवानी बने. आंखों में कुमको कानों में काजल. 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 नाकों में मिश्री लगाती चली. नाकों में मिश्री लगाते चले. नाकों में मिश्री लगाती चली. नाकों में मिश्री लगाते चले. तेरी मुरली की नादी दीवानी. तेरी मुरली की नादी दीवानी बनी. तेरे मुरली के आदि दीवानी बने. तेरे मुरली के आदि दीवानी बनी. आणि अशी दिवाणी ती गवळण बनवून आता किती सुंदर नटली हो. अशी सुंदर नटून बाहेर पडली आणि कृष्णाला पाहण्यासाठी निघाली. ती कशी नटली विषय सोडून द्या. आपण लग्नाला जात असताना खूप नटून जातो. महिला मंडळ जातो ना, लग्न असू द्या आपण नटून थटून जातो. पण कीर्तनाला इकडे यायचं म्हटलं की म्हणतो कोण बघते, चला जाऊया. हा, माणसं बघतात म्हणून
लग्नाला जर तुम्ही नटून जाताय, कीर्तनाला येत असताना कधीतरी नटून या. बघणारा देव आहे ना, त्याच्यासाठी नटा. गवळणी कृष्णासाठी नटायच्या, एकमेकींच्यात वरचढ लागायची. मी तुझ्यापेक्षा सुंदर दिसते का, तू माझ्यापेक्षा सुंदर दिसते, एवढं देहभान विसरून त्या गवळणी जायच्या. हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, भारवित्त विसरले, भारवित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. गवळण नटून थटून जायच्या. वेळ भरपूर झालेला आहे. कीर्तनामध्ये आता कृष्णाच्या लीला सांगायच्या झाल्या तर 4 तास पण कीर्तन उरकणार नाही ना. आणि असे सगळे साथीला असल्यावर काय, संध्याकाळी एखादा कीर्तन ठेवावं लागलं. बुवांचा पण आहेच. म्हणजे एवढा आनंद काल्याच्या कीर्तनामध्ये असतो. जास्त वेळ आता तुमचा मी घेत नाही. आता जगाचा मालक भगवान परमात्मा रांगायला लागला. कसा, तळवे तळहात तळहात टेकित, तळवे तळहात तळहात टेकित, तळवे तळहात तळहात टेकित, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, गुडघ्याने गुडघ्याने रांगत, तळवे तळहात टेकीत आणि डाव्या गुडघ्याने रांगत. रांगत असताना भगवान परमात्म्याने अनेक खोड्या केल्या. रांगत रंगणी सोरित लोणी. एकदा यशोदामाई घुसळण करत होत्या. पूर्वीच्या काळामध्ये भला मोठा असा डेरा असायचा आणि भला मोठा असा रवी आणि त्याचं घुसळण चालू होतं. यशोदामाई घुसळण करत असताना, ऐका, लक्ष द्या इकडे. यशोदामाई घुसळण करत असताना घुसळणातून आवाज निघत होता. घुम करते, घुम घुम करते, घुम 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 घुम. दिसना डेऱ्यात आत उडी मारली. यशोदामाई आल्या, पाहते तर कृष्ण कुठं दिसत नाही. यशोदामाईला वाटलं असेल कुठेतरी अंगणात खेळत असेल. खेळतोय तोपर्यंत आपलं उरकून घ्यावं, नाही तर मला काम करून देणार नाही. यशोदामाईनं पुन्हा घुसळण सुरू केली. बघता बघता अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, तरी सुद्धा काही लोणीवरती यायला मागना. यशोदामाईनं विचार केला, आज लोणी का वरती येईना. शेजारणीकडे गेली आणि शेजारणीला सगळं सांगितलं. अर्धा पाऊण तास, 1 तास जवळजवळ होत आला तरी सुद्धा लोणीवरती येईना. शेजारणीनं सांगितलं, थंडगार पाणी घे आणि 1 लिटरभर पाणी त्याच्यात ओत. यशोदामाईनं पुन्हा थंडगार पाणी त्याच्यात ओतलं. पुन्हा घुसळण सुरू केली. अर्धा पाऊण तास झाला तरी पण लोणीवरती येईना. यशोदामाई पुन्हा दुसऱ्या शेजारणीकडे गेली आणि तिला सांगितलं, अगं अमकीनं मला सांगितलं होतं गार पाणी वत, म्हणजे बघ लगेच लोणीवरती येते. अगं बराच वेळ घुसळण करते, लोणी काय वरती यायला मागना. दुसऱ्या शेजारणीनं सांगितलं. ती जवळ तू ऐकलंस. तिनं आत्तापर्यंत कुणाला कधीच चांगलं सांगितलं नाही. तिच्या नादाला लागू नको. एक काम कर, तू गरम पाणी कर आणि त्याच्यात वत, म्हणजे बघ कसं पटकन लोणीवरती येतंय. यशोदामाईनं गरम पाणी केलं, पुन्हा त्याच्यात ओतलं, पुन्हा घुसळण सुरू केली. तरीसुद्धा भरपूर वेळ झाला तरी पण काही लोणीवरती यायला मागना. यशोदामाईनं आता विचार केला, आता किती जणाला विचारू, कुणालाच विचारून काय फायदा होईना. यशोदामाईनं स्वतःच डोकं लढवलं. लोण्यानं तरी किती दिवस वरती यावं. कदाचित खाली बसला असेल म्हणून यशोदामाईनं आपली चोळी पाठीमागं सारली. आता पूर्वीच्या काळात चोळ्या होत्या, हां पूर्वीच्या. आता पूर्वीच्या काळातल्या महिला डोक्यावरती पदर घ्यायच्या. आता नका घेऊ कोणी, हां नका घेऊ, असू द्या. पूर्वीचा काळ वेगळा होता, आता तसा काळ राहिलेला नाही. ऐका, त्यावेळेस
यशोदामाईनं आतमध्ये हात घातला तर या बाबाची शेंडी हाताला लागली. यशोदामाईनं काय हाताला लागते म्हणून असं हाताला धरलं आणि बाहुलीसारखं असं वर उचललं. कृष्णाला पाहिलं, यशोदामाईच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले, छातीशी कवटाळला. आणि यशोदामाई कृष्णाला म्हणतायत, अरे कृष्णा, तुझं जर काय बरं वाईट झालं असतं तर मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं होतं. हा भला मोठा असा रवी जर तुला लागला असता आणि तुझं जर काय बरं वाईट झालं असतं कृष्णा, हे सगळं तुझ्यासाठीच चाललंय, मी कुणासाठी करते सांगणार आहे कृष्णा. त्यावेळेस श्रीकृष्ण भगवान परमात्मा मनातल्या मनात म्हणतोय, माझी आई किती भोळी असेल, माझी आई मला या लाकडाच्या रवीची भीती घालते, अवघ्या जगाला प्रकाशमय करणारा रवी मला विचारल्याशिवाय उगवत नाही. तुझी या सतेने वेदासी बोलणे, तुझी सतेने वेदासी बोलणे, तुझी सतेने वेदासी बोलणे. सूर्याची चालणे, सूर्याची चालणे तुझी आपण, सूर्याची चालणे, सूर्याचे चालणे तुझ्या बळे, ऐसा तूच मरत ब्रह्मांडाचा धणे, ऐसा तूच मरत ब्रह्मांडाचा धणे, ब्रह्मांडाचा धणी, ब्रह्मांडाचा अवघ्या जगाला प्रकाशमय करणारा रवी मला विचारल्याशिवाय उगवत नाही. आणि माझी आई मला या लाकडाच्या रवीची भीती घालते, मला तो काय करू शकत नाही. अनेक भगवान परमात्म्यानं खोड्या केलेल्या आहेत, पण आता सगळ्यांना भूक लागली, त्यामुळे कृष्णाच्या खोड्याकडे लक्ष जातंही होईत हवा. हा, कारण सगळ्यांचं लक्ष आता पंक्तीकडे लागलंय, कधी कीर्तन होतंय आणि आलाय ना, तरी सुद्धा तरी म्हणतोय कासावीस का गडी झालेत. हा, दाराबिरा काढायचे नाहीत ना कुणाला, संध्याकाळी काम आहे, काय व्हायचंय ते हो, पण आज हा हो द्या विठाला. कळलं पाहिजे गावाला, पण लवकर उरकायचं, लवकर आलं पाहिजे. 10 वाजले तर इथं कोणच नाही. हे आपलं गाव आहे म्हणून मी बोलतोय, आहे का नाही. बाहेरच्या गावाला आपण भरपूर ज्ञान सांगतोय, पण आपल्या गावात कधीतरी लोका सांगे ब्रह्मज्ञानानं आपण मात्र कोरडे पाषाण, असं व्हायला नको. ऐका, भरपूर खोड्या कृष्णाने केलेल्या आहेत. आता जगाचा मालक भगवान परमात्मा चालायला लागला. चालत असताना भरपूर खोड्या केलेल्या आहेत, भरपूर गवळणी गारानं घेऊन येत होत्या. यशोदे कृष्णाशी सांगावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. उद्यापासून तू गाया घेऊन डोंगराकडे जायचं, रानामध्ये जायचं, आता इथं थांबायचं नाही. संध्याकाळी कृष्णानं मिटिंग बसवली, सगळ्या गोपाळांना एकत्र केलं. सगळ्या गोपाळांना सांगितलं, माझ्या आईनं मला रानात जायला सांगितलंय, पण तुमच्याशिवाय मला करमणार नाही, तुम्ही सुद्धा चला ना माझ्याबरोबर. गोपाळांनी सांगितलं, तुला सांगितलंय ना, तुझा आम्हाला जमणार नाही. कृष्णाने सांगितलं, अरे असं काय करताय तुम्ही, माझ्याबरोबर लहानपणापासून आहे, माझ्याबरोबर तुम्ही आलं पाहिजे. त्यावेळेस सगळ्या गोपाळांनी होकार दिला. प्रत्येक गोपाळ घरी जाऊन आपल्या आईला रात्री म्हणायचा, आई तू म्हणत होतीस ना गाया घेऊन जा, मी तुझं ऐकत नव्हतो, उद्यापासून आई मी गाया घेऊन जातो. प्रत्येक आईला वाटायचं माझंच तेवढं सुधारलंय. दुसरा दिवस उजाडला, सगळ्यांनी आपल्या गाया बाहेर काढल्या. सगळ्या आयांना कळालं बहुतेक अख्खं गाव सुधारलेलं दिसते. प्रत्येकाला वाटायचं माझंच तेवढा सुधारलाय, पण सगळा लवाजामा गाया घेऊन रानामध्ये गेला. आता तिकडं जाऊन बरेच खेळ वगैरे भगवान परमात्म्यानं खेळलेले आहेत. ऐका, त्यावेळेस गोकुळात होता तोपर्यंत एकाच्या घरी चोरी व्हायची. आता ह्यो बाबा रानात गेल्यापासून गायाच दूध द्यायच्या बंद झाल्या. परत गवळणी यशोदामाईकडं, तुझा तेवढा रानात पाठवू, तुझा तेवढा घरी ठेव, तुझा रानात जायला लागल्यापासून आमच्या गाया दूधच दिनात, घरी होता बरं होतं, एकाच्या घरी चोरी व्हायची, उद्यापासून तुझा तेवढा रानात पाठवू नको. यशोदामाईनं सांगितलं, तुमच्या जाचाला कंटाळून एकुलत्या एक लेकराला आम्हाला काही कमी नसताना त्याला मी रानात पाठवलंय, आता तुमचं ऐकणार.
तिकडं अनेक खेळ भगवान परमात्म्यानं हुतो तू हा मामा चेंडू फळी अनेक हमामा खेळ. बोरा हमामा हमामा बोरा हमामा हमामा बोरा हमामा हमामा बोरा हमामा घुमरी माझे गमामा घुमरी माझे गमामा हमामा बोरा हमामा हमामा बोरा हमामा हमामा बोरा हमामा खेळ कानोबा हमामा तू गाली कानोबा हमामा तू गाली अरे खेळे भवरा गबाई भवरा खेळे भवरा गबाई भवरा या राधिकीचा नवरा या राधिकीचा नवरा 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 खेळे भवरा गबाई भवरा खेळे भवरा गबाई भवरा भवरा खेळे भवरा गबाई. किती करशील रे चिरगोडी किती करशील रे चिरगोडी कानोबा खेळ जावा जाऊन बरडी 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 खेडियाला बुटून दाबदीला झुकून गेला गुडगा वाकून गेला गुडगा वाकून किती करशील रे गुडी किती करशील रे गुडी कानोबा अरे खेळ डाबा जाऊन कुरडी कानोबा खेळ डाबा जाऊन कुरडी कानोबा खेळ डाबा जाऊन कुरडी पिंगा ग बाई पिंगा अरे पिंगा ग बुरी पिंगा पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बुरी पिंगा अरे पिंगा ग बुरी पिंगा पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा अवगा धांगड दिंगा गे 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 अवगा धांगड दिंगा पगति पग पोराति गुण केळ मान अपगत पगति पग पोराति गुण केळ मान पगति बोली अपगत पग अपगत पगति पग पोराति गुण केळ माडो अबो दुबो याल तर यारे लागे याल तर यारे लागे याल तर यारे लागे याल तर यारे लागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझा अवघे माझा अवघे माझ्या मागे मागे कधी देते पोट भरी आज देतो पोट भरी पोट भरी पोट भरी पोट भरी याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला. चोऱ्या करत जाताना कृष्ण परमात्मा भरपूर गोपाळांना सांगायचं कोणी बोलायचं नाही, हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटी. अरे हे काय तुम्ही खाताय? गोपाळ सगळे ताक खायचे आणि सार असणारं लोणी बाजारात जायचं विकायला, घरी काय खायला मिळत नव्हतं. कृष्णानं सांगितलं तुम्ही माझ्याबरोबर या, तुम्हाला उपाशी ठेवत नाही. तुका म्हणे सांडा घाटे
तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी ढोबार रखुमाये रखुमाये हरे हरे जय 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 टोपा रखुमाय हरे जय 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 टोपा रखुमार हरे जय 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 टोपा रखुमाय जय 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 टोपा रखुमार जय 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 टोपा रखुमाये जय 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 टोपा रखुमार जय 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 टोपा रखुमाय जय 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 टोपा रखुमार जय 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 टोपा रखुमाय जय 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 टोपा रखुमार जय 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 टोपा रखुमाये जय 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 टोपा रखुमाये टाळे टाळे टोपा रखुमाये टोपा रखुमार विठोबा विठोबा सगळ्या गोपाळांना कृष्णाने सांगितलं तुम्ही माझ्याबरोबर चला. त्यावेळेस त्यात एक बोबडा गवळण होता. गोपाळ बोबडा गोपाळ म्हणला कृष्णा मी तुझ्या बल येणार नाही. कृष्ण म्हणला अरे झालं काय कितना मी तुझ्या बल येणार नाही. अरे दायबा कितना अरे इतुनी उताय अरे थंड दताय तुझी नाही बली रे अरे तिती तिती उत्पाद साधू तू विंदाय अरे मधवाला माया तुली रे अरे दायबा कुत्ता इतुनी उताय कितना दायबा कितना आहे काय म्हणत नाही मी कशाला परत हे मस्त माझ्या तोंडाकडे बघतो. त्यावेळेस हा असू दे. म्हणा म्हणत असला बस ना. अरे दायबा कुत्ता इथून मुत्ता थंड तर तुझी नाही बलीले न तोले बा दायबा तितना न तोले बा आम्ही नाही नाही आम्ही नाही नाही आम्ही नाही 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 तुझ्या तंद येणार आम्ही नाही 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 तुझ्या तंद येणार. दायबा दायबा आले दायबा तितना न तोले बा दायबा तितना न तोले बा आम्ही नाही नाही. कृष्ण म्हणला अरे झालं काय. त्यावेळेस तो बोबला गोपाळ सांगतोय अरे कृष्णा तुझ्यावर येणार नाही. कृष्ण म्हणतो अरे झालं काय ते तरी सांग. अशीच एकदा सगली पोल मिळून अशीच एकदा सदली पोल मिळून माल्याच्या मल्यामध्ये देलोले बा माल्याच्या मल्यामध्ये देलोले बा माल्याच्या मल्यामध्ये तवल्या तवल्या तातल्या होत्या काकड्या माल्याच्या मल्यामध्ये तवल्या तवल्या तातल्या होत्या. सगळ्या पोरांनी दोन दोन तोल्या सगळ्या पोरांनी दोन दोन तोल्या सगळ्या 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 पोलांनी दोन 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 तोल्या. मी त्यातली तोलायला दिलोले बा मी त्यातली तोलायला दिलोले बा. तिथलून आला मल्याचा मालक तिकलून आला मल्याचा मालक माझ्याच्या शेंडीला धरले बा. दायबा आले दायबा बुध 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 मारलेले बा आणि बुध 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 रडलेले बा बुध 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 मारलेले बाय बुध 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 मारलेले बाय. काय बा कृष्णा हाताकडे आम्ही येणार तुमच्या संगतीनं बा येणार तुमच्या संगतीनं बा येणार तुमच्या संगतीला बा येणार तुमच्या संगतीला बा. नाही येणार कृष्णा. अरे त्यात माझी काही चूक आहे. कृष्ण म्हणला अरे माल्यानं तुला पकडलं तू लवकर बाहेर निघाला नाहीस त्यात माझी काही चूक आहे. त्यावेळेस बोबळा गोपाळ म्हणतोय की नाही एवढंच नाही. अशीच एकदा सगली पोल मिळून यशोदेच्या घरी गेलोले बा यशोदेच्या घरी गेलोले बा. यशोदा माईनं पुरणपोळ्या केल्या होत्या. पुरणपोळ्या केल्यात ना सगळ्यांनी. यशोदा माईनं पुरणपोळ्या केल्या होत्या. सगळ्या पोलांनी दोन दोन खाल्ल्या सगळ्या पोलांनी दोन 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 खाल्ल्या सगळ्या पोलांनी दोन दोन खाल्ल्या.
मी पोली मादायला दिलो लेबा, मी पोली मादायला दिलो लेबा, मला चाल दी दिलेले बा दायबा, अरे दायबा कितना नको लेबा, दायबा कितना नको लेबा. आम्ही नाही नाही, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येना, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येना. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. करविले देशी केले गटकट, वाकुडे कानेट देवजान यथामती येत अवकाश. संकल्पित वेळामध्ये अभंगाचा भावार्थ तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही बरोबर असेल आपल्या बरोबर घेऊन जा, जे काही चुकलं असेल माझ्या बुद्धीचा दोष समजून या ठिकाणी सोडून द्या. काही चुकलं असेल तर मोठ्या अंतकरणाने तुम्ही माफ कराल अशी अपेक्षा बाळगतो. श्री विठ्ठल वारकरी गुरुकुल श्री क्षेत्र अमरापूर, मागच्या वर्षीपासून आपण ही वारकरी शिक्षण संस्था आपल्या अमरापूरमध्ये चालू केलेली आहे. एकही रुपया या विद्यार्थ्यांकडून घेतला जात नाही. आपल्या या माळावरचे बरेच विद्यार्थी माझ्याकडे येतात. आमचा साहिल असेल, चिंट्या कुठे होते, गेला शाळेत, बरेच हां आहे का, आज काय दौऱ्यावर दिसतोय मोठ्या. संस्थेत का टाकायचं त्याचा फरक हे असतो. घरी असलं की मन मानसो कायदा निघाला. गाडी नंबर 104 हरण्याबाजा ग्रुप. बरं 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 हां बरं. म्हणजे सगळ्या क्षेत्रातले आवड असावी, पण एखाद्या क्षेत्रात तरी कुठंतरी कोणतं क्षेत्र तरी कडेपर्यंत पोचावलं पाहिजे, आहे का नाही. परमार्थात आलाय त्यानं परमार्थ तरी किमान कडेपर्यंत पोचवण्याचा. सगळंच पाहिजे म्हटल्यावरती एक पण हाताला लागत नाही, बरोबर ना. ज्याला मिलिटरीची तयारी करायची आहे त्यानं इकडे येऊन चालेल का. त्यानं त्या क्षेत्रामध्ये, ज्याला ज्या क्षेत्रामध्ये प्रगती करायची त्यानं त्या क्षेत्राचा सखोल अभ्यास केला पाहिजे. एका रस्त्याने चालत गेल्यानंतर यश मिळाल्याशिवाय राहत नाही. पण थोडंसं चालला, 4 पावलं चालला, 2 किलोमीटर चालला की नाही नाही पकवाजात लय पाकेट मोठं दिसेना, गायनाकडे वळतो, नाही 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 तिकडं पण दिसेना, कीर्तनाकडे वळतो, नाही 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 ती बी जमाना झाली, मग पिठीकडे वळतो. असं जमत कशात तरी एकाच डोकं घालून कड लावली पाहिजे. सुंदर अशी ही वारकरी शिक्षण संस्था आपल्या अमरापूर गावामध्ये आहे. संस्थेचं भव्य दिव्य असं काम सुरू आहे. ते अगदी थोड्या कालखंडामध्ये पूर्णत्वाला जातच आहे. तुमच्या सर्वांचं मोलाचं सहकार्य आणि प्रेम या विद्यार्थ्यांच्या पाठीमागं आहे. मागच्या वर्षी बाहेरच्या संस्थेतील विद्यार्थी होती, पण आपल्या गावची पारायण, आपल्या भागातली पारायण चांगली झाली पाहिजेत आणि त्यामध्ये कुठंतरी आपला वाटा असावा या दृष्टिकोनातून आणि आपल्यातल्या भागातील लेकरांना चांगलं ज्ञान संपादन व्हावं याकरता ही वारकरी शिक्षण संस्था आपल्या अमरापूरमध्ये चालू केलेली आहे. मगाशी दिंडीमध्ये आमच्या समर्थाचा पकवास तुम्ही ऐकला असेल. 6 ते 7 महिने झालेत फक्त. 6 ते 7 महिन्यात पोराला 10 टाकायला येत नाही, थाप नीट बसत नाही, पण त्यानं प्रयत्न अजून काही तो एवढा पूर्ण तयार नाही, पण 6 महिन्यामध्ये त्यानं केलेली प्रगती. आमचा ऋग्वेद असेल संपूर्ण हरिपाठ पाठ करून काकडा आरती आता त्याच्या संपूर्ण पाठ होत आली. म्हणजे ही तयारी फक्त गुरुकुलमध्ये राहिली तरच होते. बरेच कीर्तनकार आहेत त्यांच्या हरिपाठ पण अजून पाठ नाही. ही वस्तुस्थिती आहे. कारण 2 टिपणं केली की कुठं पण बोलाय उभा राहतोय, त्याला काय दंड काय का त्याला काय काहीच नाही. अशी अवस्था व्हायला नको. परिपूर्ण अभ्यासानं मुलं पक्व झाली पाहिजेत. संस्कृत असेल, सर्व विषयाने, आमचा विठ्ठल असेल, आमचा ओम असतील, सर्वच विद्यार्थी. साहिलचा सुद्धा आवाज सुंदर आहे, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. फक्त साहिलचा कटाळा लय आडवा येतो. हां झोपला की कीर्तन झाल्यावरच उठतो. आज काल्याच्या कीर्तनाला येऊन नशीब आहे माझंच. सुंदर अशी साथ आहे आमची. माझ्यावरती नितांत प्रेम करणारे श्री हरिभक्त पारायण सांगितलं. अशी माणसं मिळणं खूप कठीण आहे, पण माझ्यावरती त्यांचं पुत्रवत असं प्रेम आहे. आणि एक जिव्हाळा. पैशानं गैरसमज आहे लोकांचा की ह्यांना पैसे देतोय म्हणजे ह्यांनी आलंच पाहिजे. पैशाला कुत्रं विचारत नाही. घरी काय कुणाच्या नाही असं नाही. आपल्यापेक्षा कदाचित एक काकण तरी जास्त ह्या कलाकारांच्या घरी असेल, लक्षात ठेवा. पण हे गावगाव जाऊन कार्यक्रम करतायत म्हणजे त्यांना काय लईच गरज आहे त्यांची चूल पेटाना असा कोणाचा अर्थ त्याच्यामध्ये नाही. ऐका, पण परमार्थ झाला पाहिजे. आवड विभव म्हणलं तरी काय हरकत ठरणार नाही, वावगं ठरणार नाही. संत सेवा हरीचा कावा सुंदर असा यूट्यूब चॅनल आहे. भरपूर व्ह्यूज त्यांच्या चॅनलवरती आहेत. इथं शूटिंग करणं आणि हे सर्व करणं फुकट
एवढं सोपं नाही, लक्षात ठेवा. लोकांना वाटतं काढायचे आणि टाकायचे, त्याच्यामध्ये काय अवघड आहे, पण ते एडिटिंग करणं, त्याच्यामध्ये तो पुढचा बॅनर लोगो तयार करणे, या सर्व गोष्टी खूप कठीण असतात. त्यांचीसुद्धा निस्वार्थ अशी सेवा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. आणि सगळ्यात शेवट साऊंड सिस्टीम. गडे हसला आहे का, सिस्टीम म्हणलं की हसतो. सुंदर अशी सिस्टीम त्यानं लावायचा प्रयत्न यावर्षी केलेला आहे. अशीच प्रगती करत राहू, कारण कलाकारांना मोकळा आवाज दिला की देव 2 मशनीच्या 4 मशनी करतो. पण इकडं वारकऱ्यांना आवाज द्यायला कुचराईपणा केला की कधी जळल सांगता येत नाही. त्यामुळे वारकऱ्याला कधी कमी करायचं नाही, पैसा कमी असू जास्त असू. सुंदर असा आपला कार्यक्रम आहे. सुंदर अशी या पारायण कमिटीला आमचे आप्पा असतील, नाना असतील, सर्वजण मंडळी धावपळ करून हा सप्ताह करत असतात. एवढा सोपं नाही. संपूर्ण सुरुवातीपासून ते अगदी शेवटच्या दिवसापर्यंत एवढा अट्टास करणं आमचे शहाजी महाराज असतील, खूप त्रास आहे त्यांच्या पाठीमागं सुद्धा. त्यांचं सुद्धा दर्शन आणि कीर्तन सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 चला चला. विठाल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. शिंगेला वेले दुरे होतो तिघांचे मी वरे, होतो तिघांचे मी वरे, होतो तिघाचे मेवरी, होतो तिघाचे मेवरी, होतो तिघाचे मेवरी, होतो तिघाचे मेवरी. तुम्ही वारे दोही कडे, तुम्ही वारे तोही तुम्ही वारे दोही कडे, तुम्ही वारे तोही कडे. मुख पसरो निगडे, 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 मुख पसरो निगडे. वाहते त्या धारा, वाहते त्या धारा, घ्या रे दोहीच्या कोपरा, 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 घ्या रे दोहीच्या कोपरा. तुम्ही वारे दोही कडे, तुम्ही वारे दोही कडे, तुम्ही वारे दोही कडे, तुम्ही वारे दोही कडे. मुख पसरो निगडे, 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 पसरो निगडे. तुका म्हणे हाते टोका, तुका म्हणे हाती टोका, तुका म्हणे हाते टोका, तुका म्हणे हाती टोका. अधिक उणेने दिये का, अधिक उणेने दिये का, अधिक उणे नदी एका, अधिक उणे नदी एका, अधिक उणे नदी एका, अधिक उणे नदी एका. तुम्ही वारे दोही कडे, तुम्ही वारे दोही कडे, मुख पसरो निगडे, 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 पसरो. बाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो, मला वाटो एकमेका वैष्णवनेका संभ्रम. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे, मला वाटो एकमेका वैष्णवनेका संभ्रम. बोलिलेले गोरे वेडी वाकुडे उत्तरे गा, पराक्रमा पराद महाराज तुम्ही विदा. हे नाही विचारिला अधिकार मे आपुला, पराद महाराज तुम्ही विदा. तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागा पाया पैकिंकरा, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा. झाले समाधान तुमचे देखिले चरण आता उठावे ते मनायत नाये नारायण. हे दुर्वाडीत पडणे ते सापडले गिरणे, आता उडावे ते म्हणे